पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। पप्या थँक्स यार। हा बस का? पण आता तू काळजी घे, पटकन पळ। हा जा लवकर। हो। भाऊ काका, छोटी आई, मुक्ता आणि सारंग भाऊ आलेत। आर्याताई, अंबिकाताई, सारंग दादा मुक्ताला घेऊन आलेत। आजी आजी आजी। अगं अगं काय आजी आजी, तुझी गाडी अडकली, पुढे बोल की। ती आलीये, सारंग दादा मुक्ताला घेऊन आलेत। हा काय सांगतेस? हा मोठे मालक घरात नाहीयेत, ते मुक्ताला मारायला गेले होते आणि मुक्ता तर घरी आलीये, मग मोठे मालक कोणाला मारणार? आजी या घरात आहे ना बेकार तमाशा होणार आहे बघा। अगं तमाशा काय म्हणतीस? या घरची सून घरी आलीये। हा अगं वय बाजूला, वैजंती, अगं ये वैजंती, चल चल तयारीला लाग। आजी तमाशा तर होणारच आहे, घरात नाही तर दारातच होणार आहे। या घरातल्या बायका काय शांत बसणार आहेत होय? आजी पुढे काय होणार आहे याचा अंदाज पण नाहीये तुम्हाला। आपल्या घराण्याची इज्जत नाव सगळ्याची राख रांगोळी करून टाकली। आता मी माझ्या माहेरी जाऊन काय सांगू? अरे आपल्या घरी नवरात्रीच्या पूजेला येणारी पोरगी जी आपल्या घरी झाडू मारायची, घरकाम करायची, भांडी घासायची, ती आपली सून होणार? शी, या विचाराने सुद्धा ना मला अगदी जीव द्यावासा वाटतोय। मला एक गोष्ट कळत नाही, राव दादाने हिच्यासमोर गुडघे टेकलेच कसे? त्या गरीब घरातल्या साध्या पोरीला यांना झुकवता नाही आलं। हे बघ काकी, दादांवर शंका नको घेऊ, त्या मुलीसमोर ते कधीच झुकणार नाही, ते शांत बसणारे नाहीये। आता या घरात मला सगळं बघायला लागणार आहे। सारंग दादा मुक्ताला घेऊन येणार आहेत। ए आशा, इकडे ये। काय झालं? रेणुकाताई नेमकं काय करायचंय? नाही म्हणजे तिला घरात घ्यायचंय का? काही पण काय विचारते तू? अहो मोठी आई आणि आजी तिच्या गृहप्रवेशाची तयारी करायला लागलेत म्हणून विचारतेय। गृहप्रवेश होणार नाहीये, जा तू। हा जाते मी, पर कुठे जाऊ, काय करू? ए निघ आता। हा जाते, मलाच सगळे बोलत राहतात, माझ्याच डोक्यावर सगळा भार आहे, मीच सगळ्यांचं ऐकून घ्यायचं, प्रत्येक वेळेला माझंच ऐकून घ्यायचं। हे बघ रेणुका, रावदादा घरात नाहीयेत, सासूबाई आणि वहिनी माझं ऐकणार नाही। जे काही करायचंय ना ते तुलाच करावं लागणार आहे। हा गृहप्रवेश होता कामा नये। आणलंस भर त्याच्या मापात। मुक्ता जर या घरात आली आणि या घराचं वाटोळ झालं तर त्यासाठी पूर्णपणे तू आणि तूच जबाबदार असशील। मुक्ता जर या घरात चुकून आलीच आणि तू त्या गृहप्रवेशांच्या वस्तूंना हात लावलास तर तुझ्या समोर जीव देते की नाही ते बघ। तुला वॉर्निंग देऊन तू परत तेच करतेस? किती हट्टी असशील ग तू? हे बघ, कान उघडे ठेवून परत आहे का? तू जर गृहप्रवेशासाठी बाहेर आलीस तर दादांची शपथ घेऊन सांगते, मी हे घर सोडून कायमची निघून जाईन। आणि तुला चांगलंच माहितीये मी दादांची शपथ मी कधीच खोटी घेत नाही। एकतर मुक्ता नाहीतर मी।
मुक्ता परत या घरात पाय सुद्धा ठेवू नकोस. मोठी आई. मुक्ता, तुझ्या तोंडून माझं नावही घेऊ नकोस. तुझी आई तुला सांगते, माझ्या सुनेला मुक्ताला घेतल्याशिवाय या घरात परत यायचं नाही. आई, ए आई, आई. ती येणार नाहीये. आई येणार नाही. हा? मग मुक्ताचा गृहप्रवेश कोण करणार? माझ्याकडे बघू नको बाबा. मी दादाच्या वाईट प्रसंगात साथ द्यायला आली आहे त्याला. आणि काय रे हे सारंग, काय किती गुणी बाळ आहेस तू. हा, किती कौतुक होतं तुझं आम्हाला. आणि किती रे किती वाईट दिवस दाखवलेस तू माझ्या दादाला. मुक्ता माझी बायको आहे, ह्या घराची सून. मी सारंग नगरकर, ह्या घरातला मोठा मुलगा. त्यामुळे माझ्या बायकोचा विधिवत गृहप्रवेश हा व्हायलाच हवा. सारंग रावदादांनी सांगितलंय, काहीही झालं तरी या मुलीचा गृहप्रवेश करायचा नाही आणि आम्ही त्यांची आज्ञा टाळू शकत नाही. आणि म्हणूनच आमच्यापैकी कोणीही हिचा गृहप्रवेश करणार नाही. पर म्या करणार हाय. आज मुक्ताचा घर प्रवेश होणार. अगे ए म्हातारे, तू विधवास विसरलीस का? हा, असं उघड्या कपाळाने यांचा गृहप्रवेश करशील ना तर त्यांचं आयुष्य पण उघड्यावर पडेल. सासूबाई, तुम्ही एक केलंय रावदादांना समजलं तर ते काय करतील माहितीये ना तुम्हाला? माझं काय व्हायचं ते होऊ दे ग. मी नाही आता कुणाला घाबरत. सारंग, जिला तू बायको म्हणून घेऊन आलायस ना, तिच्या हातात संबळ आहे आणि हीच तिची खरी लायकी.
सारंग, तू ये घरात. मी हिला संबळ वाजवायला लावते. त्याचे तुला पैसे मिळतील. आणि तरी पण पैसे कमी पडलेच तर सगळं घरकाम पण करून घे, त्याचे वेगळे पैसे मिळतील. साध्या साध्या गरजा भागवायला श्रीमंत घरच्या मुलाला नादी लावायची गरज नव्हती तुला. रेणुका, तोंड सांभाळून बोल. बरोबर बोलतीये ती. हीच लायकी आहे तिची. या घरातले मुख्य पुरुष म्हणजेच रावसाहेबांनी मला सून म्हणून सगळे अधिकार दिलेत. तुला पैसेच हवेत ना? मी तुला 10,000 रुपये देते. माझ्या नवऱ्याला घरी सोडल्याच्या आनंदात संबळ वाजव. आणि तसंही तुझी ऐपत पाहता 10,000 रुपये खूप आहेत ना? 1 मिनिट. आर्याताई, मी या घरच्या पाहुण्यात, पण मी छोट्या मालकांची बायको आहे. त्यांच्या बायकोशी बोलायची ही पद्धत नाही. किती रे, किती बोलते ही मुलगी. बाई 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 सारंग, अरे काय हे, किती बोलते ही घरच्या लोकांना. हे बघ सारंग, उद्या हिने आपला अपमान केला म्हणजे आमचा अपमान केला तर आम्ही काय करायचं? आम्ही हिला सून म्हणून कसं काय स्वीकारायचं? ही गरीब गाय असती ना तरी तुम्ही तिला हाकलून दिलं असतं. हिला घरात घ्या अगर घेऊ नका, पर मुक्ताला या नगरकरांची सून म्हणून तिला मी घरात घेणार आहे. बोलली. चला चला घर प्रवेश करूया. थांब. अशी चूक करायची हिम्मतही करू नकोस. तुला रावसाहेब नगरकर काय आहेत हे माहित नाहीये का? ह्या घरातून मुक्ताची अंतयात्रा निघेल असं सांगून गेले. बर, तुला पण काढायची आहे? आणि मुक्ता, तुला तुझ्या जीवाची काळजी नाही का ग? खरंच मारून टाकतील ना दादा. बघ, आयुष्य एकदाच मिळतं, शाणी हो. आणि जर तुला तुझा जीव प्रिय असेल तर इथून निघायचं. तिच्या जीवाला काहीच होणार नाही, कारण तिची जबाबदारी त्याच रावसाहेबांच्या मुलाने घेतली. गृहप्रवेश तर होणारच. एकतर आम्ही दोघं सोबत आत येऊ, अंत्ययात्रा जर निघणारच असेल तर आमच्या दोघांची निघेल. कारण आता आम्हा दोघांना कोणीच वेगळं करू शकत नाही. दादा काय,
यमराज सुद्धा. ठीक आहे. तुम्हाला कोणालाच गृहप्रवेश करायचा नाहीये ना, म्हणजे काहींची इच्छा नाहीये. काहींना असलेली भीती मी समजू शकतो, पण मी कोणालाच फोर्स नाही करणार. हा, पण आता शहाणपण ह्यातच आहे की ज्यांची इच्छा नाहीये त्यांनी गृहप्रवेश करू नये, पण ज्यांची इच्छा आहे त्यांना तो गृहप्रवेश करू द्यावा. म्हणजे तुम्ही कोणतंच कारण काढून आता अडवू नये. जसं आजीची इच्छा आहे की तिच्या हातून मुक्ताचा गृहप्रवेश व्हावा, तर तो तिला करू द्यावा. मन आणि भावना शुद्ध असतील ना, तर अशुभ, विधवा असं काहीच राहत नाही. अरे सारंग, काय बोलतोयस तू? हे बघ बाबा, तू म्हणशील आत्या काहीही बोलते, पण विधवेच्या हातून गृहप्रवेश करून घेशील ना आणि ओवाळून घेशील ना, तर अनर्थ होईल बाबा. शाबाईने फक्त आमचं भलंच पाहिलं, आमच्या चांगल्यासाठी झटली, आमच्या सुखाशिवाय दुसरं कुठलंच जपान पाहिलं नाही. वर एक उत्तम वादक, त्यांच्याकडून आमचा गृहप्रवेश झाला. याहून दुसरं भाग्याची गोष्ट कुठलीच नसेल. पण गृहप्रवेशाला आजी सोबत मोठी आई असते तर वय ग, तिची पण लई इच्छा होती, पण या रक्ताच्या नात्याने तिला कोंडून टाकले ग. ही बाई ना फक्त घरात फूट पाडू शकते. जेव्हा जेव्हा घरात आग लावायची असते ना, तेव्हा तेव्हा ही तिच्या खोली बाहेर येते. डोक्यात राग आणि मनात आग ठेवून प्रत्येकाकडे बघशील ना, तर चांगुलपणात देखील वाईटपणाच दिसणार. ही जी समोर उभी आहे ना, ती खरी लक्ष्मी आहे. आई भवानीचं रूप हा ही मुक्ता. एक संबळ वाजवणारी पोरगी या घरची सून म्हणून उंबरठ्यावर उभी असेल, तर ते समज देवी आईच्या इच्छेनेच घडतया. तर तुमच्या कुणाच्या डोक्यात काय बी शिरना. अरे माप ओलांडून ही घरात आली तर या घराचा सर्ग होईल सर्ग. अजून बी येळ गेलेली नाही. बघताय काय, व्हा मोर, या घरच्या खऱ्या लक्ष्मीला हळद कुकू लावा, तिची वटी भरा, माप ओलांडू द्या आणि तिच्या पावलाचे ठसे कपड्यावर उमटू द्या. मोठ्या मानानं तिला घरात घ्या. असं काही होणार नाहीये. आणि ही जर घरात आली ना, तर घराचा स्वर्ग नाही, स्मशान होईल, स्मशान. रेणुका, ए जाऊ दे गाची. आम्हाला ना ह्या कोणाकडून काही अपेक्षाच राहिल्या नाहीये. घरातल्या स्त्रिया जर दुसऱ्या स्त्रीचा इतक्या लेवल पर्यंत तिरस्कार करत असतील ना, अगे तर मग पुरुषी विरोधाची गरजच नाहीये. आजी, तू पुढे ये आणि गृहप्रवेश कर. थांब सारंग,
असं काहीही करणार नाहीयेस ना?